विद्यार्थ्यांनो, आज आपण परिसर अभ्यासमधील वस्त्र हा पाठ पाहणार आहोत। वस्त्र तर माणसांच्या मूलभूत गरजा आहेत। अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांमधील वस्त्र हा भाग पाहणार आहोत। पूर्वीचा जो माणूस होता त्याच्या अंगावर भरपूर केस होते, जाड केस होते। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रगती होत गेली, माणसाच्या अंगावरचे केस कमी कमी होत गेले। अश्मयुगीन काळ होता तो। त्याच्यानंतर बदल झाला आणि त्यानंतर त्याला अंग झाकण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी, ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण करण्यासाठी कपड्याची गरज पडली, म्हणजेच वस्त्राची। मग त्या काळामध्ये जनावरांची जी कातडी होती, जनावरांची कातडी किंवा झाडांची मोठमोठी पानं याचा वापर तो अंग झाकण्यासाठी करू लागला। त्यानंतर खूप बदल झालेला आहे आणि त्याच्यानंतर वस्त्र निर्माण केलेलं आहे माणसाने आणि वनस्पतीपासून, जनावरांच्या कातडीपासून वस्त्राची निर्मिती केली। तर कशी केली, काय काय केलेलं आहे ते आपण पाहूया या पाठामध्ये। पहा, बघा, एक कापड घ्या। चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय एक मुलगी जी आहे ती भिंगामधून कापडाचं निरीक्षण करते आणि एक पोता आहे आणि त्या पोत्यामध्ये धान्य भरून ठेवलेलं असेल। पण तो जे पोता आहे त्या पोत्याचा जो भाग आहे त्या तिसऱ्या चित्रात दाखवले, बघा, निरखून पहा त्याची विण कशी आहे, कसं ते कापड विणलेलं आहे, कसं ते पोतं बनवलेलं आहे, त्याचं तुम्ही निरीक्षण करा। तुमचं असं लक्षात येईल निरीक्षण केल्यानंतर की धागे जे आहे ते एकमेकात गुंफून कापड किंवा ती वस्तू तयार होते। धागा एकमेकात गुंफणे म्हणजेच विणणे। लांब धागे विणून कापड तयार होते। आता इथे आपल्याला शिंपी दिसतोय। शिंपी काय करतोय, योग्य असं माप घेऊन काय करतो, कपडे शिवतो। कापसाची वात चित्रात तुम्हाला दिसते। मुलगी काय करते, तिच्या ताटलीमध्ये, डिशमध्ये काय आहे, कापूस आहे। दोन्ही हाताचा उपयोग करून ती काय बनवते, वात बनवते। आता देवाच्या दिव्याला तुम्ही सुद्धा वात बनवत असाल, मग त्याकरता काय करायला लागतं आपल्याला ते तुम्हाला माहिती आहे। मग आता कापसाची लांब वात तयार करण्यासाठी पूर्वी कापसापासून सूत तयार करण्यासाठी चरखा वापरत असत। सूत बनवायचं असेल तर त्या काळामध्ये चरखा वापरत असेल। आता हीच जी क्रिया आहे ती यंत्रावर केली जाते। कापसाच्या धाग्यापासून कापड तयार होते। दोन्ही हाताने मळल्यानंतर कापसाची कशी जी मोठी वात तयार करतात त्याप्रमाणेच हे चरख्यावर कापसापासून सूत तयार केलं जात होतं। तर कापसाशिवाय इतर कशापासून कापड तयार करता येत असेल तर पहा, वनस्पतीपासून मिळणारे धागे, ताग, उदाहरणार्थ ताग ही सुद्धा वनस्पती आहे। ताग या धाग्यापासून कापड तयार करता येतं। दुसरं आहे, रेशमाच्या किड्याने बनवलेला कोश सोडवून त्यापासून शुद्ध रेशीम तयार करतात आणि त्या शुद्ध रेशमाला तलम कापड असं म्हणतात, तलम। मेंढीच्या केसांपासून लोकर मिळवतात। आणि चौथं, कृत्रिम धाग्यापासून नायलॉन, रेयॉन, पॉलिएस्टर अशी कपडे बनवले जातात। म्हणजे अशा प्रकारे कापड तयार करता येतं। आता तुम्हाला चित्रात दिसतंय मेंढीच्या अंगावरचे जे केस आहे ते काढले जातात आणि त्यापासून लोकरीचे धागे बनवले जातात आणि त्याच्यानंतर मग आपण स्वेटर, कानटोपी, उबदार शाली, थंडीमध्ये ज्या आपण वस्त्र वापरतो ही या लोकरीच्या अंगावरच्या केसापासून लोकर मिळवून त्यापासून ते बनवले जातात। आणि दुसऱ्या चित्रात तुम्हाला दिसतंय चकाकणारं कापड, ते नायलॉन, पॉलिएस्टर असे कृत्रिम धागे जे आहे त्यापासून ते कापड बनवलं जातं। तर कापड विणण्याच्या पद्धती आहेत। चित्रामध्ये पहा,
ती जी स्त्री बसलेली आहे तिच्या हातात सुया आहेत आणि ती काय करते, शाल विणते. त्या लोकरीचा दोरा तुम्हाला दिसतोय, म्हणजे सुयांच्या साहाय्याने स्वेटर, कानटोपी, मफलर अशा वस्तू या लोकरीपासून बनवल्या जातात. आता कापसापासून, कापसाचं चित्र दिसते बघा, वनस्पती दिसते, त्याचे जे बोंड आहे कापसाचे बोंड, त्याच्यापासून काय करतात, त्या बोंडांपासून कापूस मिळवला जातो. मग कापसाचा गिरणीमध्ये जातो, त्याच्यापासून सूत बनवलं जातं आणि त्याच्यानंतर कापड तयार होतं. आणि कापड तयार झाल्यानंतर आपण ते दुकानातून विकत आणतो, आपल्या मापाचे शिवून घेतो. म्हणजे एवढी क्रिया केल्यानंतर आपल्याला कपडे मिळतात. बघा, सुयाच्या साहाय्याने तोरण, स्वेटर, कानटोपी, मोजे इत्यादी वस्तू बनवल्या जातात. तर दुसरी पद्धत यंत्रमाग. आता हा आधुनिक काळ आहे, त्याच्यामुळे आता यंत्रावरच सगळी कामं केली जातात. यंत्रमाग म्हणजे यंत्राच्या साहाय्याने कापड बनवलं जातं. मनुष्यबळही कमी लागतं, शक्तीही कमी लागते, कारखान्यात ही क्रिया होते. यंत्रमाग. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधींनी जनतेमध्ये स्वदेशी वस्तू वापरण्याची चळवळ उभी केली. त्यासाठी त्यांनी चरख्याचा वापर सूत कातण्यासाठी केला. देशभरात सूत कातण्याची चरखा मंडळे निर्माण केली व स्वदेशी वस्तू वापरण्याचा गांधीजींनी संदेश दिला. आता गांधीजी स्वतः सूत कातून जे कापड बनवलं जायचं ते स्वतःच वापरायचे. स्वतःला लागणारं कापड ते स्वतः तयार करायचे स्वतःसाठी. आणि त्या काळात त्यांनी स्वदेशी चळवळ निर्माण केली, म्हणजे आपल्याच देशातल्या वस्तू वापरायच्या. आता जसं करोनाचं हे संकट आलेलं आहे आणि चीनी वस्तू वापरू नये, आपल्या देशातल्याच वस्तू वापराव्या, असं स्वदेशी चळवळ आतासुद्धा सुरू झालेली आहे. म्हणून आपण आपल्या देशात ज्या वस्तू तयार होतात त्याच वापरण्याचा आपण भर दिला पाहिजे, चीनी वस्तू न वापरता. हातमाग. आपण यंत्रमाग पाहिलं, आता आधुनिक काळामध्ये यंत्रमाग आहे. आणि हातमाग म्हणजे हाताने कापड विणलं जायचं. तुम्हाला चित्रामध्ये दिसते पहा, 2 स्त्रिया काय करतायत, कापड विणतायत, कापड बनवतायत. हे हाताच्या साहाय्याने करत होते. आणि आता हे प्रमाण खूपच कमी झालेलं आहे. सगळी कामं जी आहे ती यंत्रावर होतात आणि यासाठी कष्ट भरपूर आहे, मेहनत आहे. करून पहा. दुकानात गेल्यानंतर दुकानदाराची तुम्ही मुलाखत घेऊन हे पुढील प्रश्न तुम्ही विचारू शकता. पहिला प्रश्न, दुकानात कोणकोणत्या प्रकारचे कापड आहे? 2, या कापडांना विशिष्ट नावे आहेत का? 3, हे कापड कशापासून तयार होते? 4, त्याचा मूळ स्रोत काय आहे? 5, हे कापड कोणत्या प्रदेशातून आलेले आहे? 6, वेगवेगळ्या कापडांचे नमुने त्यांच्याकडून मागून घ्या. आता अशी मुलाखत तुम्ही दुकानदाराची घ्यायची आहे, ती तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहे आणि यावरून तुम्ही उपक्रमसुद्धा करायचा आहे. वेगवेगळे कापडाचे नमुने गोळा करून ते कोणत्या प्रकारचं कापड आहे ते लिहायचं आहे. चित्रात पहा, तुम्हाला दिसतंय रेशमी किडा. हे जे किडे आहेत तो रेशमी किडा आहे. आता रेशमी किडा जो आहे त्याचं संवर्धन केलं जातं, म्हणजे त्याची शेती केली जाते. एक प्रकारे या किड्यांना पाळलं जातं आणि त्यांना खाण्यासाठी तुतीची पानं लागतात आणि तुतीची पानं खाऊन ते चांगलेच धष्टपुष्ट होतात आणि अशा प्रकारचा त्यांचा कोश तयार होतो. आणि त्या कोशामध्ये असतात ते, बाजूला दुसऱ्या चित्रात दिसते ते कोश आहे आणि या कोशामध्ये ते असतात. शेतकरी जो बांधव आहे याचं उत्पादन जे काढणारे आहेत, रेशमी कापड तयार करणारे, असे कोश जे आहेत ते गरम पाण्यामध्ये टाकतात आणि ते गरम पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो जो रेशमी किडा आहे तो मरतो आणि मेल्यानंतर जे कोश शिल्लक राहतो
त्यापासून मग रेशीम तयार करतात आणि त्यालाच आपण तलम कापड असं म्हणतो. आणि हे जे कापड आहे, हे कापड अतिशय महाग असतं आणि यासाठीही भरपूर कष्ट आहेत. करून पहा. पहा, छोट्या बादलीत स्वच्छ पाणी घेतलेलं आहे. स्त्री दिसते तुम्हाला. पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कपडे भिजत घातलेले आहेत. तासाभराने त्या बादलीतून बाहेर कपडे काढले आणि पिळून घेतले आणि जर आपण त्या बादलीतल्या पाण्याचं निरीक्षण केलं तर काय दिसेल? ते पाणी कसं असणार आहे? तर अस्वच्छ असणार आहे. मग अस्वच्छ का असणार आहे? तर आपण दिवसभर खेळतो, अनेक कामे करतो, अनेक कारणांमुळे आपले कपडे काय होतात? खराब होतात, घाणेरडे होतात आणि ते स्वच्छ करण्यासाठी ते धुण्याची आवश्यकता असते. आणि कपडे धुतलेले स्वच्छ कपडे घातले तरच आपल्याला चांगलं वाटतं. म्हणजे स्वच्छ कपडे घालणे ही सुद्धा एक चांगली सवय आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी, नीटनेटके दिसण्यासाठी नेहमी स्वच्छ कपडे घालावेत. बघा, स्वच्छ कपडे घालणे ही एक चांगली सवय आहे. आरोग्य चांगले राहण्यासाठी, नीटनेटके दिसण्यासाठी नेहमी स्वच्छ कपड्यांचा वापर करावा. आता कपडे स्वच्छ करण्यासाठी आपण काय वापरतो? तर साबण, डिटर्जंट पावडर, लिक्विड सोप. चित्रात पहा, तुम्हाला साबणाच्या वड्या दिसत आहेत, डिटर्जंट पावडर दिसतंय आणि धुलाई यंत्र. बाजूला जे चित्र आहे ते धुलाई यंत्राचं आहे. मग धुलाई यंत्रामध्ये लिक्विड सोप अशा प्रकारचं साहित्य वापरून कपडे स्वच्छ केले जातात. शिवाय जर तुम्ही लॉन्ड्रीला कपडे दिले तर वेगवेगळी रसायने तिथे वापरली जातात कपडे स्वच्छ करण्यासाठी. त्याशिवाय रिठा, सोडा, हिंगणबेट, चुनखडी इत्यादीचा वापर कपडे धुण्यासाठी करता येतो. आणि ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या नैसर्गिक वस्तू आहेत. ह्या ज्या आहेत त्या नैसर्गिक आहे. रिठा, सोडा, हिंगणबेट, चुनखडी हे जे आहेत हे नैसर्गिक वस्तू आहेत. बोहारीन. आता आपल्याला हे चित्र तुमच्या परिचयाचं आहे. आपल्याकडे अशा स्त्री किंवा पुरुष येतो आणि जुने कपडे घेऊन आपल्याला एखादं भांडं किंवा प्लास्टिकचं एखादी वस्तू आपल्याला देतात. मग हे जुने कपडे घेऊन ते काय करतात? तर त्याच्यातून ते चांगले कपडे, फाटलेले कपडे असे वेगवेगळे करतात. आणि चांगले कपडे असतील तर ते पुन्हा विक्रीसाठी देतात आणि फाटलेले कपडे असतील तर त्याच्यामध्ये ते दुरुस्त करतात, विकण्याचा प्रयत्न करतात. विकले नाही तर त्याच्यापासून इतर साहित्य वस्तू बनवल्या जातात. पाहूया. बघा, जुन्या कपड्याचा पुनर्वापर पुढील प्रमाणे करता येतो. तर ते कपडे काय करता येतील आपल्याला? जुने झालेले कपडे तर गरजवंतांना देता येतील. त्यापासून गोधड्या, पायपुसणी तयार करणे, कपड्यांचे सूत वेगळे करून पुन्हा नवीन कापड तयार करणे, गिरण्यामध्ये कपड्यांचा लगदा करून त्यापासून कागद तयार करता येतो. त्या कागदाची फुले व ताटल्या बनवतात. कापडाच्या लगद्यापासून प्रतिकृतीसुद्धा तयार करतात. म्हणजे असा या जुन्या कपड्यांचा वापर करता येतो. म्हणजे जुने कपडे आपले घेऊन जातात आणि त्याच्यानंतर जुने कपडे नेल्यानंतर अशी वेगवेगळ्या प्रकारे या कपड्यांचा आपण पुनर्वापर करतो. कपड्यांची विविधता. आता चित्राचं निरीक्षण पहा. आता तुमच्या परिसरात किंवा परगावी गेल्यावर असे वेगवेगळे कपडे घातलेले लोक तुम्हाला दिसतील. त्यांविषयी आपण माहिती घ्यायची आहे. आता पहिल्या चित्रात आपल्याला पहा, आपल्या ओळखीचं चित्र आहे. ते महाराष्ट्रीयन कुटुंब आहे, वारकरीचा वेश केलेला आहे. दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला भिल्ल दिसत आहेत, म्हणजे शिकार करणारे, म्हणून त्यांच्याकडे बाण आहेत पहा. तिसऱ्या चित्रामध्ये मेंढपाळ आहे, गुराखी आहे. त्याचा पोशाख पहा कशा प्रकारचा आहे, निरीक्षण करा.
या चित्रामध्ये राजस्थानी वेश आहे. दुसऱ्या चित्रामध्ये कोळी बांधव आहेत आपले. बघा, नऊवारी साडी नेसलेली दिसते तुम्हाला. धोतर, सदरा, पंचा, टोपी. आणि दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला आदिवासी जमातीतील दाम्पत्य दिसतंय. आणि नंतर पोशाखामध्ये पण बदल होत जातो. पूर्वी जे वापरत होते तेच कपडे वापरतात असे नाही. आपले आजी आजोबा जे कपडे वापरतात ते आपले आई बाबा आहेत का वापरतात का, म्हणजे त्यांच्या धोतर वापरतात तिथे पॅन्ट शर्ट अशा प्रकारे बदल होत गेलेला आहे. म्हणजे कपड्यांची विविधता कशामध्ये आहे तर भौगोलिक सांस्कृतिक कारणाने कपड्यातील विविधता दिसून येते. आता आपण चित्रामध्ये पाहिलं की कोळी बांधवांचा वेश, वारकऱ्यांचा वेश, भिल्ल लोकांचा परत गुराखी लोकांचा वेश, म्हणजे भौगोलिक परिस्थितीनुसार आणि सांस्कृतिक राजस्थानी वेश पाहिला म्हणजे संस्कृतीनुसार सुद्धा कपड्यांमध्ये काय आहे, प्रत्येकाच्या विविधता आहे. हवामानाप्रमाणे लोकांच्या पोशाखात विविधता आहे. हवामानाप्रमाणे म्हणजे ज्या ठिकाणी जास्त गरम होतं मग तिथे सुती कपडे वापरतात. जिथे जास्त थंडी असते तिथे उबदार कपडे असे वापरले जातात. पूर्ण अंग झाकलं जातं. म्हणजे हवामानाप्रमाणे सुद्धा पोशाखामध्ये विविधता असते. सण उत्सव वाढदिवस समारंभाच्या वेळी वेगवेगळे कपडे वापरण्यात येतात. आपण सुद्धा आपला वाढदिवस असेल किंवा एखादा सण असेल तर आपण नवीन कपडे घालतो. आणि प्रत्येकाचे आवडीनुसार फॅशननुसार प्रत्येकजण आपल्या आवडीचे कपडे घेतात आणि ते कपडे परिधान करतात. महाराष्ट्रात प्रामुख्याने सुती कपडे वापरतात आणि काळानुसारही कपड्यात आणि पोशाखात फरक पडत जातो. काळानुसार म्हणजे आता इयत्ता पहिलीमध्ये जे तुमचा शाळेचा गणवेश होता तो आता तुम्हाला येणार आहे का चौथीमध्ये तर नाही. तर तुमची काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. ते कपडे तुम्हाला वापरता पहिलीचे कपडे वापरता येणार नाही कारण आता तुम्ही मोठे झालेला आहात आणि तुम्हाला मोठ्या आकाराचे कपडे लागणार आहेत. पूर्वीचे जे कपडे होते ते आता काय होत आहेत, लहान होत आहेत किंवा आता पुन्हा पुन्हा वापरल्यामुळे काही वेळा कपडे फाटतात किंवा ते खराब होतात किंवा ते जुने होतात म्हणून सुद्धा ते कपडे तुम्ही वापरत नाही. मग असे कपडे तुम्ही काय करता, आपण काय करतो गरजू लोकांना सुद्धा देतो. आपल्या आजी आजोबा यांच्या पोशाखाचं पण तुम्ही निरीक्षण करायचं आहे. आता कापडाचा प्रकार पहा. कापडाचा प्रकार ते कशापासून बनले जात आहे, मूळ स्रोत काय आहे, हे कापड कोठे बनते. आता कापडाचा प्रकार आहे सुती. ते कशापासून बनवलेलं आहे सुती कापड तर कापूस. मूळ स्रोत वनस्पती. आणि हे कापड कोठे बनते तर भिवंडीला. आणि पूर्वी मुंबई हे जे आपलं ठिकाण आहे ते जगामध्ये प्रसिद्ध होतं. कशासाठी तर मुंबई हे कापड गिरण्यासाठी जगामधलं प्रसिद्ध ठिकाण होतं. परंतु आता मुंबईमध्ये कापड गिरण्या बंद झालेल्या आहेत, खूप कमी प्रमाणात आहे आणि त्या बाहेर गेलेल्या आहेत. रेशीम कशापासून रेशीम मिळतं तर रेशमी किड्यापासून. आणि रेशमी किड्यापासून जे कापड मिळतं त्याला आपण तलम म्हणतो. आणि ते कुठे होतं तर बनारसमध्ये तयार होतं. लोकरीचं कापड ते लोकर कशापासून बनतं तर लोकरपासून. मूळ स्रोत काय आहे तर मेंढी. आणि हे कापड कुठे बनतं तर अमृतसरमध्ये. कपड्याचा प्रकार आहे ताग. कशापासून बनतं तागाचे धागे. मूळ स्रोत काय आहे ताग. आणि तागावर क्रिया करून त्यानंतर ते तागाचे धागे मिळवले जातात. आणि हे कापड कुठे बनते तर केरळमध्ये. नायलॉन हा कापडाचा प्रकार आहे. नायलॉन, रेयॉन, टेरिलिन, पॉलिस्टर
ते कशापासून बनलेलं आहे? तर कृत्रिम धाग्यापासून बनलेलं आहे. मूळ स्रोत त्यांचं काय आहे? तर नॅप्था. मूळ स्रोत काय आहे? नॅप्था. आता नॅप्था म्हणजे काय? तर नायलॉन, रेयॉन हे जे कापड आहे ते नॅप्था या नावाच्या पदार्थापासून बनतात. याचे जे धागे आहे ते कारखान्यात बनवले जातात. नॅप्था हा पदार्थ रसायन आहे. कापसाच्या धाग्याप्रमाणे किंवा रेशीम लोकरीप्रमाणे ते निसर्गातून मिळत नाही. तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये डांबर सांगितले. डांबर हा शब्द वापरलेला आहे, पण डांबर हे घराच्या छपरावर घातले जाणारं डांबर नाही, तर नॅप्था डांबर हे म्हणजेच नॅप्था आहे आणि हा वेगळा पदार्थ आहे. घरावर घालण्याचा डांबर म्हणजे हे नॅप्था नव्हे. नॅप्था हा एक वेगळं रसायन आहे. त्यापासून हे नायलॉन, रेयॉन हे कापड बनवलं जातं आणि हे जास्त प्रमाणात कुठे बनवलं जातं? तर हे कारखान्यामध्ये गुजरातमध्ये अधिक प्रमाणात आहे. म्हणजे हे कापड बनवण्याचं ठिकाण गुजरातमध्ये आहे. थँक यू.